तर भाऊ तुम्ही माझ्या की आजी भाऊ एवढ्या सकाळी उठून कुठं चालतात भावानं तुम्हाला माहित असं आपल्या काकाच्या पोराचा आज साखरपुडा होता म्हणून आज आपण कवटे मालकापूरला मग कमी होतो बरं का. तुम्ही माझ्या की आज साखरपुडा मग तू आज शेतामध्ये का फिरतो काका मावशी ना साखरपुड्या मग बिझी होतो म्हणलं थोडे ना आता आपण यांच्या ना गायांकडे लक्ष द्यावं म्हणून काय चारा वगैरे आणून टाकलं बरं का मित्रांनो. त्याच्यात थोड्या वेळानंतर मामाची एंट्री झाली बरं का आमची मंडपामध्ये तुम्ही बघू शकता मामा डायरेक्ट मुंबईवरून डायरेक्ट कवटे मालकापूरला आला होता बरं. त्याच्यात काकाने एक काम सांगितलं काका मग तुम्ही उभे आहेत एक काम करून या. आपल्या शेतामध्ये जाऊन थोडेफार तांबटे घेऊन या. मग काय लगेच मामान मी निघलो लगेच तांबट तोडायला चाललो बरं का मित्र. त्याच्यात माझ्या वडिलांची एंट्री झाली बरं का साखरपुड्यात तुम्ही बघू शकता त्यावेळेला साऊच्या पिक्चरच्या हिरोला पण मागे टाकू शकता बरं का माझी वडील एवढे खतरनाक दिसत होती. त्याच्यात काय वेळानंतर मंडप असा गच्च भरला होता मित्रांनो माणसाने बायाने खतरनाक मध्ये बरं का. त्याच्यात ब्राह्मणाने नवरदेवाच्या डोक्यात टोपी दिली बरं का घालायला मित्रांनो पण नवरदेवाच्या डोक्यात का टोपी बसत नव्हती बरं का. त्याच्यात थोड्या वेळाने ब्राह्मणाने काहीतरी खायला दिलं बरं का खाऊ का मला लगेच खाऊन घेतलं बरं का पण ती टोपी नुसती डोक्यात तणगत होती बरं का त्याला कंटाळा डायरेक्ट टोपी काढली डायरेक्ट फेकून दिली भाऊ. त्याच्यात टोपी काढल्यानंतर माझे वडील तर अशा हसायला लागले ना भाऊ काय झालं काय नाही ते माहितच नव्हतं भाऊ. त्याच्यात आमचे मामा पण हातात काहीतरी धरून उभे होते बरं का काय होतं काय कळत नव्हतं नंतर का तिथं सुपारी होती बरं का. त्याच्या सुपारी एकमेकाला दिल्यानंतर मस्त बायकी एक गावा भेट घेतल्यानंतर मस्त बायकी एक असा फोटो काढला ना खतरनाक मध्ये. त्याच्यात दोन्ही मामा दगड आपटत होते बरं का नंतर काल सुपारी फोडायचा कार्यक्रम आता संपन्न होणार थोड्याच वेळामध्ये म्हणून दोन्ही मामाने दगड घेतले डायरेक्ट सुपारीवर टाकले बरं का मित्रांनो. तिकडे कार्यक्रम पार संपत आला पण काकाचं आणि माझ्या वडिलांचं काय चालू आहे काय नाही ते काय माहित नव्हतं मला यायला आपण जर विचारायला गेलो ना दोन्ही पण आपल्याशिवाय म्हणून मी काय विचारलं नाही भावांनो. अशा प्रकारे साखरपुडा संपन्न झाला बरं का आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मस्त पैकी लाईक करा मला लगेच फॉलो